16,000 जिथं महिन्याला पेमेंट मिळत होतं तिथं दिवसाला 16,000 रुपये। अलीकडे कित्येक तरुण हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरताना दिसतात, परंतु बक्कळ पैसे दिसणाऱ्या हॉटेल सारख्या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व तयार करण्यासाठी प्रचंड धाडस आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी लागते। असेच दांडगे धाडस दाखवत पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा देत सांगलीच्या नेरले गावच्या सूरजने हॉटेल व्यवसाय स्वीकारलाय। पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा ते यशस्वी हॉटेल व्यावसायिक होण्याचा खडतर प्रवास ऐकूया जिद्दी हॉटेल व्यावसायिक सूरज वंजारी यांच्याकडून। नमस्कार, मी सूरज सुभाष वंजारी, गाव नेरले, सांगली जिल्ह्यातील एक खेडगाव आहे। माझं शिक्षण BSc केमिस्ट्री कराडला झालं। त्यानंतर MPSCचा अभ्यास चालू केला, पोलीस भरतीचा अभ्यास चालू केला। नंतर एक 8 ते 9 पोलीस भरत्या दिल्या। त्या शेवटच्या भरतीला मी सांगली जिल्ह्यातून 1 मार्कात वेटिंगला गेलो। त्याच्यानंतर मी जॉब करायचा विचार केला। मी मिरजला एका कंपनीमध्ये 9,000 रुपये पगारावर जॉब केला 1-2 महिने। त्यानंतर ते सोडून पुन्हा व्यवसाय करायचा म्हणलं। व्यवसायात उतरायचं ठरवल्यानंतर मी पुण्यात माझे मित्र होते, त्यांनी एक हॉटेलसाठी पॉइंट बघितला। तिथे मी 2018 साली एक छोटंसं हॉटेल चालू केलं, 4 टेबल असणार। त्यानंतर हॉटेल चालू केल्यानंतर लगेच सुरुवातीला काही कस्टमर नव्हते। परत 1-2 महिन्यानंतर 2-3 महिन्यानंतर कोरोनाचं लॉकडाऊन आलं। त्यात 2 वर्ष माझी फेल गेली। पूर्ण 2 वर्षाच्या कालावधीत माझं टोटल 12 लाखाचं लॉसला गेलो। त्या 2 वर्षाच्या कालावधीत माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला। माझ्या भावाने आणि वडिलांनी दोघेही म्हणाले की इकडं शेती घाण ठेवू, पण हॉटेल व्यवसाय चालूच ठेवायचा, फायदा हो तोटा हो, पण सुरुवात ही अशीच कठीण असते, पण चालूच ठेवायचा व्यवसाय। मग त्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर हळूहळू मी टोटल म्हणजे घरचं टोटल जेवढं होतं तेवढं सगळं सोनं घाण ठेवलेलं। नंतर भावाच्या पगारावरती लोन केलं। त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली हॉटेलला लॉकडाऊन संपल्यानंतर। मग ते करता करता परत एक पॉइंट सोडून दुसरा पॉइंट असे टोटल 4 ठिकाणी हॉटेल आपण चेंज केलं। त्यावेळी कुठल्या ह्याच्यात प्रॉफिट होत नव्हतं जास्त, फक्त लॉसच पदरी येत होता। सुरुवातीला आपण सांगली जिल्ह्याच्या पोलीस भरतीला 1 मार्कात वेटिंगला गेलतो। त्यावेळी ती MSF ला नाव लागल्यानंतर MSF ला नाव लागल्यानंतर आपलं ट्रेनिंग झालं। हॉटेल व्यवसायाला कंटाळून मी परत नोकरी करायचा विचार केला, कारण हे निमशासकीय होतं म्हणून करूया म्हणलं। म्हणून परत ट्रेनिंग केलं। ट्रेनिंग नंतर मुंबईचं पोलीस स्टेशन मिळालं मला। तिथं गेलो, तिथं 1.5 महिना मी जॉब केला। जॉब केल्यानंतर पुन्हा एकदा मनात वाटलं की जॉब करून काय होणार नाही, म्हणून परत एकदा व्यवसाय आहे तो व्यवसाय परत एकदा करायचा ठरवलं। 2021 साली मी MSFचा राजीनामा दिला 2 महिन्यानंतर लगेच, आणि पुन्हा एकदा मी नव्याने गाडा चालू केला, पार्सल हाऊस। फक्त आका मसूर स्पेशल असं पार्सल हाऊस मी चालू केलं। त्यानंतर कस्टमरांचा वाढता प्रतिसाद मिळाला मला। त्यानंतर 1 टेबल 2 टेबल असं गाड्यावरती 3 टेबल चालू केलं। 3 टेबलानंतर कस्टमर जास्त प्रतिसाद मिळाला, त्यामुळे मी नंतर शॉप घेतलं तिथं त्याच ठिकाणी, आणि आता सध्याला 16 टेबल चालू आहेत आणि 4 शॉप घेतलेत। गाड्यावरून डायरेक्ट हॉटेलमध्ये गेलो पुन्हा एकदा। ज्यावेळी MSF ला मला 16,000 रुपये महिन्याला पगार होता, ते सोडल्यानंतर मी पुन्हा व्यवसायात वळाल्यानंतर 6 महिन्यानंतर लगेच मला 16,000 जिथं महिन्याला पेमेंट मिळत होतं तिथं दिवसाला 16,000 रुपये इन्कम चालू झाला। मन, मेंदू आणि मनगटाच्या जोरावर जिद्दीला पेटलेल्या सूरजने अवघ्या 1.5 महिन्यात MSFचा राजीनामा दिला। आज 5-6 वर्षे मागे जाऊन त्याचा खडतर प्रवास आठवताना प्रामाणिक कष्ट हे स्वप्नपूर्तीचे सूत्र असल्याचे समजते। जिद्दी हॉटेल व्यावसायिक सूरजसह नेरले गावच्या संपूर्ण वंजारी कुटुंबाचा प्रवास हॉटेल सारख्या क्षेत्रात नव्याने उभे राहणाऱ्या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतो आहे। लोकलेटिनसाठी प्रीती निकम, सांगली।